श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्वृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्नीव भारत सेनयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः। दोन्ही सैन्यांच्या मध्ये अत्यंत व्याकुळ आणि खिन्न होऊन बसलेल्या अर्जुनाला भगवंतांनी पाहिलं आणि त्याच्याकडे पाहत हसल्यासारखं करत भगवान त्याला पुढे असं म्हणतात आहे, मग आपुला चित्ती म्हणे येथ हे काही आदरिले येणे, अर्जुन सर्वथा काही नेणे काय कीजे। हा उमजे आता कवणे परी कैसेनी धीरू स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी हनुमानिका। नात्री असाध्य देखोनी व्याधी, अमृता समदिव्य औषधी, वैद्य सूची निरवधी निदानिशी। तैसे विवरितू असे श्री अनंतू, तया दोन्ही सैन्यांतू जयापरी पार्थू भ्रांती सांडी। ते कारण मनी धरिले मग सरोष बोल आदरिले, जैसे मातेच्या कोपी थोपले स्नेह आथी। की औषधाची कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे परी गुणी प्रगट होय। तैसी वरीवरी पाहता उदासे, आत तरी अतिसुरसे, किये वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरेली। भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाकडे हास्यमुद्रेने पाहतात आहे आणि आपल्या मनातच ते असं म्हणाले की या ठिकाणी आता अर्जुनाने हे काय नवीन मांडलं हे काही समजत नाही। अर्जुनाला काहीच मुळी समजत नाही, काय करावे। जसा मांत्रिक भूतबाधा कशी नाहीशी होईल याचा विचार करतो, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णही आता अर्जुनाला विवेक कसा उत्पन्न होईल, नेमकेपणाने त्यासाठी काय करावं लागेल, त्याचा पुन्हा धैर्य येऊन तो युद्धाला कसा उभा राहील या साऱ्याचा विचार करू लागले। किंवा व्याधी ही असाध्य आहे असं जेव्हा वैद्याला कळतं आणि त्याच्या लक्षात आल्याबरोबर तो जसा हटकून गुणकारी शेवटली मात्रा म्हणून अमृतासारख्या दिव्य औषधीची योजना करतो, त्याप्रमाणे श्री भगवान तेथे दोन्ही सैन्यांमध्ये असताना युद्ध करून स्वजनांना मारणे हे पातक अशी अर्जुनाला जरी भ्रांती झाली होती, ती त्याची भ्रांती कशी नाहीशी होईल, ती त्या भ्रांतीतून त्याची कशी मुक्तता होईल याचा विचार भगवंत करून राहिले। मलाही धर्माधर्म समजतात। हा अर्जुनाला त्याच्याजवळ असलेल्या शहाणपणाचा अभिमान होता। तो अर्जुनाला आपले म्हणणे न पटण्याचे कारण, मुळात ते कारण म्हणजे तोच अभिमान हा होता। आणि असं मनात आणून जशी आई बरोबर राग दाखवून पण अंतःकरणात पुत्रप्रेम ठेवून आपल्या मुलाला उपदेश करते, त्याप्रमाणे
श्रीकृष्ण भगवंतानेही वरवर राग दाखवून अर्जुनाशी बोलण्याला सुरुवात केली. किंवा औषधी जितकं कडू असेल तितका त्याचा अमृतासारखा गुण हा उतरत असतो. तो प्रथम दिसत नाही, पण रोगाची निवृत्ती झाल्यानंतर मात्र त्या कडू औषधीचा गुण हा दिसायला लागतो. त्याप्रमाणेच श्रीकृष्णांनी वरवर पाहता उदासीनाप्रमाणे पण आत अर्जुनाविषयीचे प्रेम ठासून भरलेले असल्यामुळे अर्थाने म्हणजे अर्थाच्या दृष्टीने गोड असा आणि अशी वाक्य बोलण्यास सुरुवात केली. श्री भगवान वाच अशोचानन्वशोचत्स्वं प्रज्ञावादांश भाससे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. भगवान म्हणतात, ज्यांचा शोक करू नये त्यांचा तू शोक करतोस व तूच शहाणपणाचा आव आणून गोष्टी सांगतोस. पण खरे शहाणे जे आहेत ते मात्र मेलेल्यांचा व आता जिवंत असलेल्यांचाच म्हणजेच पुढे मरणाऱ्यांचा या दोहोंबद्दलही शोक करीत नाहीत. मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले जे त्वा येथ आदरिले माझारीची. तू जाणता तरी म्हणविसी परी नेणविते न सांडिसी आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. जातंध्या लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे तुझे शहाणपण तैसे दिसत असे. तू आपण पे तरी नेणसी परिया कौरवा ते शोचू पाहासी. हा बहुविस्मय आम्हासी पुढत पुढती. तरी सांग पा मज अर्जुना तुझ पासून स्थिती या त्रिभुवना हे अनादि विश्वरचना ते लटके काही. एथ समर्थू एका हाती तयापासून भूते होती. तरी हे वायाची काय बोलती जगा माझी. हो का सांप्रत ऐसे जाहले जे हे जन्म मृत्यूत्वा सृजिले आणि नाशू पावे नाशिले तुझेनी काही. तू भ्रमले पडे अहंकृती यासी घातून धरिसी चित्ती. तरी सांगे काही हे होती चिरंतन की तू एकवधिता आणि सकळ लोकू का मरता. ऐसी भ्रांती झणे चित्ता येवो देसी. अनादि सिद्ध हे आघवे होत जात स्वभावे. तरी त्वा एका सोचावे सांगे मज परिमूर्खपणे नेणसी न चिंतावे ते चिंतिसी. आणि तूची नीती सांगसी आम्हा प्रती. देखे विवेकी जे होती ते दोही तेही न शोचिती. जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. मग अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना आज युद्धाच्या वेळी मध्येच जे तू शोक करणे आरंभिले आहेस ते एक आश्चर्य असे आहे. अरे तू आपल्याला मोठा जाणता समजतोस, तुला सगळं काही येतं, तू सगळं काही समजू शकतोस असं तू स्वतःला समजतो. पण अज्ञानाला मात्र तू काही सोडलेले नाहीस. बरे तुला ज्ञान सांगावे तर तूच धर्माच्या बाता मारतोस. मग याला काय म्हणावं. जन्मांधाला वेळ लागले असता तो जसा सैरावैरा धावत सुटतो त्याप्रमाणे आम्हाला तुझे शहाणपण दिसत आहे. तू कोण हेच तुला नीट कळलेलं दिसत नाही आणि या कौरवांबद्दल तू शोक करतोयस. याचे मला वारंवार आश्चर्य वाटतंय. भगवान अर्जुनाला म्हणतात आहे, पण अर्जुना सांग बरे हे सर्व त्रैलोक्य तुझ्यापासून उत्पन्न झालंय. ही जगाची उभारणी अनादी आहे हे खोटे म्हणायचं का. मग सर्व समर्थ एक परमात्मा आहे
आणि त्याच्यापासूनच सर्व ब्रह्मांडातील जीवांची उत्पत्ती होत असते असे जे सर्व लोक समजतात त्यात काही अर्थ नाही असं तुला म्हणायचं आहे काय? अरे असे असेल तर मग तू जगामध्ये जन्म मृत्यू उत्पन्न केलेस आणि तू ज्याचा नाश करशील त्याचाच नाश होईल असा याच्यातून अर्थ सरळ सरळ अर्थ आम्ही घ्यायचा का? कौरवांचा वध करणारा आम्ही असा व्यर्थ अभिमान धारण करून तू कौरवांना मारू इच्छित नाहीस, पण तू त्यांना मारले नाहीस म्हणून ते कधी मरणार नाहीत का? किंवा तू एक मारणारा बाकीचे सर्व कौरव मरणारे असे तू आपल्या मनात भ्रांतीने समजत असशील, पण हे जन्म मृत्यू हे आजकालचे नाही, हे अनादी आहेत. जन्माला जो जन्माला येणार तो निश्चितपणे मरणार आणि मेलेले पुन्हा जन्म घेणार, हे स्वभाव सिद्ध आहे. मग याचे व्यर्थ का बरं दुःख मानावे हे मला सांग बरे. पण मूर्खपणाने तू हे जाणत नाहीस आणि ज्याबद्दल चिंता करू नये, ज्याबद्दल खेद करू नये त्याबद्दल तू चिंता करत बसतोस आणि पुन्हा वरून आम्हाला म्हणजे श्रीकृष्ण म्हणतोय मला आम्हाला धर्म सांगतोस. अर्जुना लक्षात ठेव, जे विवेकी पुरुष असतात की नाही ते उत्पत्ती किंवा जन्म आणि नाश किंवा मरण हे दोन्ही भ्रांतीने भासतात, म्हणून वस्तुतः उत्पत्ती नाश नाहीच असे जाणून शोक करीत नाहीत. मनुष्याला मी कोण हे पूर्णपणे कळून आल्याखेरीज जगाचं खरं स्वरूप जे आहे हे कळत नाही. तोपर्यंत जग सत्य आहे, आपण जे करू ते होईल असं त्याला सतत मनात वाटत असत. एक सर्वज्ञ सर्वशक्तिमान परमात्मा हा जगाचा नियंता आहे. तो जीवाच्या कर्माप्रमाणे यशापयश सुख दुःखे जन्म मृत्यू हे जीवांकडून भोगवून घेत असतो आणि हे सर्व सात्विक बुद्धीला पटणारे व संत महंतांच्या अनुभवाचे विचार त्याच्या बुद्धीला पटत नाहीत आणि आपल्या रजोगुणी तमोगुणी बुद्धीचे विपरीत विचार तो प्रकट करतो आणि त्याचेच सुविचार किंवा योग्य विचार अथवा बौद्धिक विचार म्हणून घमेंड करत बसतो. हेच भगवंतांनी अर्जुनाला त्याचे विचार ऐकून सांगितले. न त्वेवाहं जातुनासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. मी तू हे सर्व लोक व राजे हे सर्व पूर्वी नव्हते असे नाही, आता पुढे राहणार नाहीत असंही नाही, आणि हे सर्व आत्मस्वरूप दृष्टीने तिन्ही काली नित्यच आहेत. अर्जुना सांगेन ऐक, येथ आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती अशेख आदी करुनी. नित्यता ऐसेची असोनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी. हे भ्रांती वेगळी करुनी दोन्ही नाही. हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार जाहले तरी कवन हे जन्मले. म्हणो ये तीथ तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट जाहले तरी आता काय निमाले विचारी पा. अर्जुना, मी सांगतो ते तू ऐक. येथे आम्ही व तुम्ही तसेच हे जमलेले सर्व राजे वगैरे नित्य असेच असू असे नाही आणि निश्चितपणे क्षय पाहू असे नाही. असणे व जाणे या दोन्ही भ्रांती आहेत. असणे नसणे हे दोन्ही आपले ठिकाणी नाही. उत्पत्ती नाश हे दोन्ही भ्रांतीने भासतात. हा नुसता भास आहे. वस्तुतः पाहिले असता जी मूळ वस्तू ती अविनाशी म्हणजे उत्पत्ती विनाश रहित अशी आहे.
ज्याप्रमाणे वाऱ्याने पाणी हल्ले असता ते पाणी तरंगकार होते, तेव्हा तिथे कोण जन्माला आले असे म्हणता येईल? आणि वारा वाहने बंद झाले असता पाणी पुन्हा पूर्ववत त्या सपाट होऊन जाते, तेव्हा आपल्याला नेमका कशाचा नाश झाला असे म्हणता येईल? याचा तू विचार कर. हे उपजे आणि नाशे ते माया वशे दिसे. ज्याप्रमाणे पाणी ही एकच वस्तू आहे, तरंग हा त्या पाणी वस्तूचेच पूर्ण आहे आणि म्हणून तरंग ही पाणीच आहे. पाणी या वस्तू, तरंग ही वस्तू निराळी आहे का? नाही. किंवा तरंग उठण्यापूर्वी पाणीच वस्तू आहे, तरंग उठल्यावरही तरंगात पाणी हीच वस्तू आहे आणि तरंग नाहीसा झाल्यानंतरही जे उर्वरित आहे ते दुसरं काय असणार आहे? ते ती पाणीच ही वस्तू आहे. म्हणून तिन्ही काळी असणाऱ्या पाणी वस्तूचे ठिकाणी उत्पत्ती नाश हे नाही आणि तरंग ही पाण्याहून निराळी वस्तू सिद्ध होत नसल्यामुळे तरंगाच्या ठिकाणी उत्पत्ती नाश मानता येणार नाही. सारांशातून काय निघेल तर उत्पत्ती नाशाचे ज्ञान ही भ्रांती ठरते. त्याप्रमाणे देहाचे आत मुक्त असलेली चैतन्यात्मक वस्तू ती देहादिक उपाधीहून अत्यंत निराळी अशी आहे. म्हणून देहादिकांच्या ठिकाणी दिसून येणारे उत्पत्तीनाश त्या आत्मवस्तूचे ठिकाणी मुळीच नाहीत. पण जीव हा आपले देहाहून निराळे असलेले चैतन्यात्मक स्वरूप विसरून देहालाच मी म्हणतो व देहादिकांचे उत्पत्तीनाश माझे ठिकाणीच आहेत असं समजतो आणि इथेच त्याचा घात होतो. वास्तविक चैतन्यात्मा सर्व काळी असणारा आहे, म्हणून तो उत्पन्न होत नाही आणि नाशही पावत नाही आणि तो अद्वैत स्वरूप असल्यामुळे म्हणजेच त्याच्यापासून दुसरी कोणती खरी किंवा खोटी वस्तूच नसल्यामुळे तो अद्वैत रूप आहे. त्याच्या वाचून दुसरी कोणती वस्तूच जगामध्ये नाही, खोटी नाही ती खरी नाही. देहादी वस्तूची व त्याच्या उत्पत्ती नाशाची जाणीव त्यामुळे ही भ्रांतीच ठरते. देहिनोस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांत प्राप्तिर धीरस तत्र न मुह्यति. जीवात्म्याच्या ठिकाणी दिसणारा हा देह जसा बाल्य, तारुण्य, वार्धक्य अशा या तिन्ही अवस्थेतून जातो, त्याप्रमाणे जीवात्मा ही एका देहातून दुसऱ्या देहात जातो आणि देहाबरोबर नाश पावत नाही हे जाणून देह पडल्याचे दुःख करीत नाही. ऐके शरीर तरी एक परी वयसा भेदे अनेक हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. एथ कौमारत्व दिसे मग तारुण्य ते भ्रंशे परी देहची न नाशे एकेका सवे. तैसी चैतन्याचा ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. बघ अर्जुना, आपले शरीर हे एकच असते, पण वयाच्या भेदाने तेही निरनिराळे असे आपल्याला वाटायला लागते. हे प्रत्यक्षच आपण पाहतो. पहिले बाळपण असतं, ते बाळपण सरत नाही की तारुण्य अवस्थेत, त्या तारुण्य दशेत नाहीसे होते. बाळपण तारुण्यावस्था आल्याबरोबर नाहीसे होते. पण या एका दशेबरोबर देह काही नाहीसा होत का? नाही. त्याप्रमाणे चैतन्याचे सत्तेवर हे नाना प्रकारचे देह होतात आणि जातात. असे ज्याला ज्ञान झाले त्याला असा संसाराचा मोह कधीही होत नाही आणि त्यामुळे त्या माया मोहामुळे होणारे दुःख हे सुद्धा त्याला होत नाही. चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती. या ठिकाणी माऊलींनी शंकराचार्यांची प्रमाणे विवर्तवादच मानलेला आहे. ब्रह्मसत्तेवर नामरूपाचा भास हेच जग होय
असा याचा अर्थ आहे. ब्रह्म सत्य जगन्मिथ्या म्हणजे परब्रह्माची अद्वितीय व्यापक सत्ता विसरून परब्रह्मावर भासणाऱ्या नामरूपाला ब्रह्माहून निराळी सत्ता मानली की परब्रह्मावर नामरूपांचा पसारा जगद्रूप भासू लागतो, किंवा नामरूपाने व्यक्त किंवा इंद्रिय गोचर होणाऱ्या परब्रह्मालाच परब्रह्म विसरून जीव जग म्हणायला लागतो. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यास्तांस्तितिक्षस्वं भारत. इंद्रियांचे विषयाशी जे संयोग होतात ते शीतोष्णद्वारा सुख दुःखादी देणारे असतात, प्राप्त होणारे व नाहीसे होणारे असे असतात. म्हणून अर्जुना, हे सगळं आपण सहन केलं पाहिजे. येथ नेणावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण तिही आकळी जे अंतःकरण म्हणवनी भ्रमे. इंद्रिये विषय सेविती तेथ हर्ष शोकू उपजती ते अंतर आपलविती संगे येणे. जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. देखे हे शब्दांची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेषादेश उपजती श्रवणद्वारे. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपूचे संगे कारण संतोष खेदा. भ्यासूर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. सुगंध आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घ्याण संगे विषादू तोषू देता. तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू म्हणून हा अपभ्रंशू विषय संगू. देखे इंद्रिया अधीन होईजे तै शीतोष्णांते पाविजे आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे. या विषया वाचून काही आणिक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. देखे अनित्य तिया परी म्हणून तू अभेरी हा सर्वथा संगू न धरी धनुर्धरा. हे तत्व न जाणले जाण्याचे कारण हे असं आहे की आपलं अंतःकरण हे सर्वस्वी इंद्रियाच्या स्वाधीन असतं आणि ते स्वाधीन होऊन गेलं असल्यामुळे हा भ्रम होतो. इंद्रिय आपापले विषय सेवन करतात तेव्हा इंद्रियांना कुठे सुख होते तर कुठे दुःख होते, आणि अंतःकरण इंद्रियाधीन असल्यामुळे इंद्रियांच्या संगाने अंतःकरणही सुखदुःखाने ग्रासले जाते. या विषयांच्या ठिकाणी एक सुखच मिळेल किंवा दुःखच मिळेल अशी एकनिष्ठ स्थिती नाही. केव्हा सुख होते तर केव्हा दुःख होते. शब्द विषयाचे दोन भेद. शब्द निंदात्मक राहील किंवा स्तुतीबोधक राहील. तो शब्द ऐकल्याबरोबर द्वेष किंवा प्रेम या दोनपैकी एक उत्पन्न होणार. स्पर्श विषयाचे मृदुत्व व कठीणत्व असे दोन गुण आहेत. ते शरीराचे द्वारा अंतःकरणात संतोष किंवा खेद उत्पन्न करतात. भयंकर आणि सुरेख असा दोन प्रकारचा रूप विषय आहे. तो नेत्रेंद्रियांचे द्वारा सुख दुःख भोगत असतो किंवा तो आपल्या शरीर नेत्रसुखातून नेत्रेंद्रियातून तो सुख दुःख भोगवितो. सुगंध आणि दुर्गंध असा दोन प्रकारचा परिमळ म्हणजे गंध आहे. तो घाणेंद्रियांचे द्वारा संतोष व विषाद या गोष्टी उत्पन्न करतो. त्याचप्रमाणे गोड व कडू
असा दोन प्रकारचा रसविषयक प्रीती व कंटाळा याची उत्पत्ती करत असतो. म्हणून विषयाचा संग आपल्याला आपल्या स्वरूपाचा विसर पाडणारा असा असतो. अर्जुना, अशा रीतीने जेव्हा आपण इंद्रियांच्या स्वाधीन होत असतो तेव्हा शीत व उष्ण इत्यादी द्वंद्वांचा अनुभव आपला जीव घेत असतो किंवा आपण घेत असतो आणि त्यामुळेच आपण सुख दुःख हे भोगत असतो. या विषयासारख्या आपल्याला सुख देणारे या जगात काहीच नाही दुसरं. आणि हे सगळं भासवणे हा या इंद्रियांचा स्वभाव आहे. पण हे विषय तरी कसे आहेत बघ. या विषयांना मृगजळापेक्षा अधिक सत्यता नाही. जसं मृगजळ असतं त्या मृगजळाप्रमाणे हे सगळे विषय आहेत. किंवा स्वप्नातला हत्ती जितका सत्य असतो तितकेच हे विषय सत्य आहेत असं समज. अशा रीतीने हे विषय क्षणभर टिकणारे आहेत, म्हणून त्यांचा त्याग करणं हे केव्हाही चांगलं आहे. म्हणून मी तुला याचा त्याग करून पुन्हा त्याचा संग धरू नकोस असं सांगितलं. कृष्णाने असं अर्जुनाला सांगितलंय. विषय म्हणजे काय तर विषय म्हणजे हे जग हे अनित्य असं आहे. म्हणजेच काय आहे हो, काल्पनिक आहे असा त्याचा आपण अर्थ घेऊ शकतो. आणि म्हणून ब्रह्मज्ञान होऊन जग मिथ्या आहे हे ज्ञान दृढ होईपर्यंत प्रारब्धानुसार होणाऱ्या विषय संगापासून होणारे सुखदुःख सहन केलेच पाहिजे. याला असतं तितिक्षा असं म्हणतात. याला तितिक्षा असं म्हणतात. यम ही न व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभा समदुःख सुखम धीरम सो मृतत्वाय कल्पते. हे नरश्रेष्ठ अर्जुना, हा विषयाचा संयोग ज्याच्या चित्ताला दुःख देत असेल व जो पुरुष सात्विक धैर्याने सुख दुःख सारखेच मानून राहतो तो अविनाशी ब्रह्माला प्राप्त होतो. हे विषय जया ते नाकळती तया सुखदुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवास संगती नाही तया. तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची. ज्याला विषय सुखात गोडी वाटत नाही त्याला विषय संगापासून सुख दुःख हे होत नाही आणि त्याची जन्ममरण परंपरा ही संपते. जो पुरुष या विषयाला भाळत नाही, जो पुरुष या विषयाला बळी पडत नाही, नित्य अविनाशी स्वरूप होत असतो, म्हणजेच ब्रह्मस्वरूप होत असतो. हे तू लक्षात घे. विषय सुखाच्या वासनेने मनुष्याला जन्म घ्यावा लागतो आणि ब्रह्मज्ञान स्थिर होत नाही. ज्याचे चित्त निर्वासन झाले त्यालाच मुक्त असं म्हणतात. ब्रह्मज्ञान होणे सोपे आहे, पण विषय वासना नाहीशी होणेच कठीण आहे आणि म्हणून मुक्ती ही दुर्लभ झालेली आहे. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सता उभयोरपि दृष्टो तत्स्व नयोस्तत्स्व दर्शिभी. असत म्हणजे खोट्या वस्तूचे मुळीच अस्तित्व नसते व सत्य वस्तूचे अस्तित्व कधी नाहीसे होत नसते. असा खऱ्या खोट्या या दोन वस्तूविषयी ज्ञानी पुरुषांनी निष्कर्ष काढलेला आहे. आता अर्जुना आणिक काही एक सांगेन मी ऐक जे विचारे परलोक ओळखीती. सलिली पय जैसे एक होऊन मिनले असे परी निवडून राजहंसे वेगळे कीजे की अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ निवडिती केवळ बुद्धिवंत. की अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ निवडिती केवळ बुद्धिमंत. ना तरी जाणीवेचिया आयनी
करिता दधिकड सणी मग नवनीत निर्वाणी धिसे तैसे की भूस बीज एकवट उपडिता राहे धनवट तेथ उडे हे फलकट जाणू आले तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असी म्हणोनी अनित्याच्या ठाई तया आस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्षू दोहो ही देखिला असे. अर्जुना, आणखी एक गोष्ट तुला सांगतो ती तू लक्षात ठेव. ही गोष्ट विचारी लोक जे आहेत फक्त त्यांनाच माहित असते. याचा अर्थ तू विचारी नाही असा नाहीस, मात्र आता तू ज्या भ्रमाने भ्रमित झालेला आहे, म्हणजे अर्जुन हा भ्रमामुळे भ्रमित झालेला असल्यामुळे, त्याच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला असल्यामुळे भगवंत असं म्हणतात की तू अजून एक गोष्ट लक्षात ठेव. ती कोणती? तर जे विचारी लोक असतात ही त्यांनाच माहित असते. म्हणजे नकळत भगवंतानी अर्जुनाला असंही सांगितलेलं आहे की तू विचारी आहेस आणि तुलाही ती माहित आहे, पण आता भ्रमाने तू मोहित झाला असल्यामुळे त्या तुझ्या जाणण्यावर, त्या माहितीवर, त्या ज्ञानावर थोडस अज्ञानाचं आच्छादन आलेलं आहे, मोहाचं आच्छादन आलेलं आहे. या नामरूपात्मक जगामध्ये एक चैतन्य वस्तू ही व्यापून आहे, पण ती गुप्त आहे, ती दिसणारी नाही. म्हणजे ती नामरूपाने झाकली गेल्यामुळे दिसत नाही. तत्वज्ञ पुरुष जे आहेत ते अखंड त्याकडेच मात्र दृष्टी देतात. पाण्यात दूध मिसळले असता जसे ते पाण्याशी मिळून राहते, पाण्यामध्ये दूध मिसळले असता जसं पाणी आणि दूध हे एकमेकाशी मिसळून राहते, पण त्याच्यातूनही पाणी आणि दूध हे वेगळं करण्यासाठी म्हणून निसर्गाने, भगवंताने एकाची योजना केलेली आहे ना. आणि तो भाग आपण उद्याच्या प्रवचनामध्ये पाहणार आहोत, निरूपणामध्ये पाहणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.